नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज घेऊन आलेलो आहे खूप मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जे प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये नेहमी विचारले जाणार आहे. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण राहणार. आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर सर्वात प्रथम चॅनलला जॉईन करा. नेक्स्ट प्रश्न आहे, जगामध्ये इलेक्ट्रॉन वस्तू निर्यातीतील कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? जगामध्ये इलेक्ट्रॉन वस्तू निर्यातीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो चीन. चीन हा देशातला सर्वात प्रथम क्रमांकाचा देश आहे. चीन देशात इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्यातीत जागेची किती टक्के वाटा आहे? तर 34% वाटा आहे. अमेरिकेत कितवा क्रमांक लागतो? तो 7वा क्रमांक लागतो. हा नेक्स्ट प्रश्न आहे, ICCने जारी केलेल्या कसोटी क्रिकेट क्रमवारीत गोलंदाजीमध्ये कोण प्रथम स्थानावर आहे? ICCने जारी केलेल्या कसोटी क्रिकेट क्रमवारीत गोलंदाजीमध्ये कोण प्रथम स्थानकावर आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी आर अश्विन. अश्विनने एकूण 879 विकेट घेतलेल्या आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्र सरकारने नवीन कोरोना टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केलेली आहे? महाराष्ट्र सरकारने नवीन कोरोना टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी डॉक्टर रमण गंगाखेडकर यांची नियुक्ती केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय कुस्ती महासंघाचे कामकाज पाहण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने किती सदस्याची समिती स्थापन केलेली आहे? भारतीय कुस्ती महासंघाने कामकाज पाहण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने किती सदस्याची समिती स्थापन केलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 3. नेक्स्ट प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने भारतातील कुस्ती महासंघाचे कामकाज पाहण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे? आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने भारतातील कुस्ती महासंघाचे कामकाज पाहण्यासाठी कोणाच्या अध्यक्षपदाखाली समिती नेमलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी भूपेंद्र सिंग बाजवा यांना अध्यक्ष देखील समिती नेमलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, कोणार्क येथील सूर्य मंदिर कोणत्या स्थापत्य शैलीचे उदाहरण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए नागर शैली. नेक्स्ट प्रश्न आहे, पहिल्या केंद्रीय महिला कॅबिनेट मंत्री कोण होत्या? पहिल्या केंद्रीय महिला कॅबिनेट मंत्री ऑप्शन डी राजकुमारी अमृत कौर हे होतात. नेक्स्ट प्रश्न आहे, कन्हेर धरण महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे? कन्हेर धरण महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी सातारा जिल्ह्यामध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, चिमणी घरटे बांधत होती काळ ओळखा. चिमणी घरटे बांधत होती तर काळ ओळखा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी अपूर्ण भूतकाळ. नेक्स्ट प्रश्न आहे, राष्ट्रगीतसाठी सर्वांनी उभा राहिले पाहिजे क्रियापदावरून कोणता बोध होतो? राष्ट्रीय गीतसाठी सर्वांनी उभा राहिले पाहिजे क्रियापदावरून कोणता बोध होतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए कर्तव्य. नेक्स्ट प्रश्न आहे, रणांगण हे साहित्य कोणाचे आहे? रणांगण हे साहित्य कोणाचे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी विश्राम बेडकर यांचे रणांगण हे साहित्य आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, कणिक तिमणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. कणिक तिमणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आहे मित्रांनो ऑप्शन बी मार देणे. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या तारखेस प्रवासी दिन म्हणून साजरा केला जातो? खालीलपैकी कोणत्या तारखेस प्रवासी दिन म्हणून साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 9 जानेवारी रोजी प्रवासी दिन म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट प्रश्न आहे, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्याच्या सीमेवरून कोणती नदी वाहते? उस्मानाबाद व लातूर जिल्ह्याच्या सीमेवरून कोणती नदी जाते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए तेरणा नदी. नेक्स्ट प्रश्न आहे, संविधान सभेच्या पहिल्या बैठकीच्या वेळी किती सदस्य उपस्थित होते? संविधान सभेच्या पहिल्या बैठकीत किती सदस्य उपस्थित होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी 211 सदस्य उपस्थित होतात. नेक्स्ट प्रश्न आहे, प्रबोधनकार या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी केशव ठाकरे यांना ओळखले जातात.
नेक्स्ट प्रश्न आहे, उठा जागे व्हा आणि ध्येय सिद्ध झाल्याशिवाय थांबू नका असे कोणास म्हणाले होते? उठा जागे व्हा आणि ध्येय सिद्ध झाल्याशिवाय थांबू नका असे कोण म्हणाले होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, स्वामी विवेकानंद यांनी म्हणलेलं आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, देशातील पहिले बुलेट ट्रेनचे स्टेशन कुठे बांधले जाणार आहे? देशातील पहिले बुलेट ट्रेनच्या स्टेशन कुठे बांधण्यात जाणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, सुरतमध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, सी राजगोपालाचारी स्वतंत्र भारतातील पहिले गव्हर्नर होते. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाईसराय म्हणून ओळखले जाऊ लागले? भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाईसराय म्हणून ओळखले चालला? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, 1858मध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली? सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, 1873मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. ती स्थापना कोणी केलेली आहे मित्रांनो? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे. आणि ती कुठं केलेली आहे? तर पुण्यामध्ये केलेली आहे. कुठं? तर पुण्यामध्ये केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, न्यू इंडिया वर्तमानपत्र खालीलपैकी कुठल्या देशामध्ये झाली? न्यू इंडिया वर्तमानपत्र खालीलपैकी कुठल्या देशामध्ये सुरू झाली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे इंग्लंडमध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली? बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, लॉर्ड कर्झन यांनी. नेक्स्ट प्रश्न आहे, 1942चे चले जाव आंदोलनाचे महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणते शहर आंदोलनाचे केंद्र बनले? 1942च्या चले जाव आंदोलनाचे महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणते शहर आंदोलनाचे केंद्र बनले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मुंबई. नेक्स्ट प्रश्न आहे, शिवराय स्वराज्य कितवे छत्रपती होते? शिवराय स्वराज्याचे कितवे छत्रपती होते? मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करा. नेक्स्ट प्रश्न आहे, इसवी सन 1899मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? इसवी सन 1899मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, सदाशिव नीलकंठ जोशी यांनी केलेले आहे उठावाचे नेतृत्व. नेक्स्ट प्रश्न आहे, जिल्हा रुग्णालयात सुकाणू समितीचा उपाध्यक्ष कोण असतो? जिल्हा रुग्णालयात सुकाणू समितीचा उपाध्यक्ष कोण असतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे बी, मुख्य कार्यकारी अधिकारी हा असतो. नेक्स्ट प्रश्न आहे, जास्त पावसाच्या प्रदेशात टिंबटिंब पीक घेतले जातात. जास्त पावसाच्या प्रदेशात टिंबटिंब पीक घेतले जातात. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, भाताचे उत्पादन सर्वात जास्त घेतले जातात. नेक्स्ट प्रश्न आहे, पाणी शुद्धी करण्यासाठी खालीलपैकी कोणता पदार्थ वापरला जातो? पाणी शुद्धी करण्यासाठी खालीलपैकी कोणता पदार्थ वापरला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, तुरटीचा. नेक्स्ट प्रश्न आहे, मानवी पेशीमध्ये गुणसूत्राची संख्या किती असते? मानवी पेशीमध्ये गुणसूत्राची संख्या ही 46 असते. म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, 46.